सगळ्यात पहिल्यांदा ऑडिटिंग. ऑडिटिंग म्हणजे काय? तर ऑडिटिंग म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो चांगलं. की आपण आतापर्यंत हे ऐकलंय की फायनान्शियल स्टेटमेंट्सवरती सीएची सिग्नेचर असते. सीएची सिग्नेचर असलं की ते ऑडिटेड म्हणलं जातं. ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंटला वेटेज भरपूर असतं. तर आता हे ऑडिट म्हणजे नक्की काय असतं? ऑडिट म्हणजे जे एंटिटीनी हे काय आहे, हे ना, हे चित्र आहे, कळालंच असेल चित्र आहे. पण हे असंच काहीसं चित्र एखादी कंपनी ही आपल्या युजर्सना देत असते. की हे चित्र म्हणजे कंपनीची पोझिशन आहे ती युजर्सला दाखवताना की माझी कंपनी किती छान आहे, किती छान छान चाललंय माझ्या कंपनीमध्ये सगळं, माझ्या कंपनीचे प्रॉफिट्स चांगले आहेत, माझ्या कंपनीला ग्रोथ चांगली आहे, किंवा माझ्या कंपनीला ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या चांगल्या मिळत आहेत. हे सगळं ते युजर्सला पोर्ट्रे करत असते. पोर्ट्रे करत असते म्हणजे काय, दाखवत असते. म्हणजे थोडक्यात मेकअप केलेला माणूस आहे हा. आपल्याला फक्त बघायचंय की जो मेकअप केलाय किंवा जे चित्र दाखवलं गेलंय ते खरंच बाबा तसं चित्र ऍक्च्युअल मध्ये आहे का? नाहीतर आपण इंस्टाग्रामला रील्स बघतोच, विथ फिल्टर विदाउट फिल्टर, फरक तर भरपूर असतो. मग तेच जे आपल्या समोर आलेलं जे चित्र आहे हे चित्र योग्य पद्धतीने आपल्याला दाखवलं गेलंय का हे कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे? बाबा ह्यानं काय फायदा होतो? तर ह्यानं होणारा फायदा मी तुम्हाला सांगतो. आज बघा माझ्या कंपनीमध्ये युजर्स किती आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं तर बघा माझ्या कंपनीचा एक युजर आहे म्हणजे माझा शेअर होल्डर जो बेसिक आहे. दुसरा म्हणजे माझा जो इन्व्हेस्टर असेल. तिसरा म्हणजे माझा क्रेडिटर. चौथा म्हणजे माझा डेटर. पाचवा म्हणजे माझे वर्कमेन. सहावा म्हणजे बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा माणूस गव्हर्नमेंट. बरोबर का? आता हे युजर्स का म्हणतो आपण यांना? कारण ह्यांना आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्समुळं काही ना काहीतरी फायदा होतो एक. आणि दुसरी गोष्ट, हे आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स बघून त्या बेसिसवरती हे लोक निर्णय घेतात. म्हणजे आज जर मी त्यांना दाखवताना चित्र चुकीचं दाखवलं तर मला सांगा या सगळ्या लोकांचं भविष्य धोक्यात येणार का नाही येणार? येणार तर आहे. मग हे जे चित्र आपल्याला दाखवलं गेलं ॲज अन युजर हे बरोबर आहे का चुकीचं आहे ही बघण्याची प्रोसेस म्हणजे ऑडिटिंग. ऑडिटिंगला मराठीत काय म्हणतात? लेखा परीक्षण. म्हणजे काय? परीक्षण म्हणजे एक्झामिनेशन. आता हे चित्र आपल्यासमोर मॅनेजमेंट ठेवतं आणि आपण ॲज अ थर्ड पर्सन ज्याचा ह्या माणसाची काहीही संबंध नाही, या चित्राशी, या कंपनीशी आणि या युजरशी काहीही संबंध नाही, असा माणूस आपण बाहेरून बघणार की हे चित्र बरोबर काढलं गेलं आहे का, जे काही स्टँडर्ड्स अकाउंटिंगचे मेंटेन केलेले आहेत त्यामध्ये हे बसतंय का हे आपण बघणार. जर हे चित्र बसत असेल तर आपण ओके असा रिप्लाय या सगळ्यांना देणार, आणि जर हे चित्र नसेल तर आपण हे चित्र चुकीचं आहे असं सगळ्यांना सांगणार. या सर्व प्रोसेसला थोडक्यात ऑडिटिंग म्हणतात. आता हे झालं लेमॅन लँग्वेज, एकदम चालत्या बोलीच्या भाषेत. आता आपण इन डिटेलमध्ये बघूयात की ऑडिटिंग म्हणजे काय असतं. येऊयात डेफिनेशनवरती. माझ्याबरोबर राहायचंय. ऑडिट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन. बघा पहिला पॉईंट आहे काय? इंडिपेंडंट एक्झामिनेशन. इंडिपेंडंट म्हणजे काय? मी ॲज अ थर्ड पर्सन पाहिजे. म्हणजे माझा त्यांना एंटिटीत इंटरेस्ट आहे ना युजरमध्ये इंटरेस्ट आहे. माझा इंटरेस्ट फक्त ऑडिटिंगमध्ये. इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बघा, ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी, नोट्स टू अकाउंट्स आणि अदर डिस्क्लोजर्स, या सगळ्यांना मिळून आपण फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणतो. फायनान्शियल इन्फॉर्मेशनचं काय करतोय आपण? नीट लक्ष द्या, एक्झामिनेशन करतोय. म्हणजे प्रिपेरेशन करतोय का? नाही. आपल्या समोर एक डेटा तयार दिलेला आहे आपल्याला. हे चित्र मी सांगताना काय सांगितलेलं, हे तयार मिळणार आहे आपल्याला.
आपल्याला फक्त हे बरोबर काढलंय का एवढंच बघायचे. एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ एनी एंटिटी म्हणजे काय? सोल ट्रेडर, पार्टनरशिप फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, कंपनी, जे काय असेल तुमचं ते सगळ्या लोकांचं ऑडिट हे केलं जाऊ शकतं. वेदर प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट म्हणजे काय? एकतर एंटिटी दोनच प्रकारे, एकतर प्रॉफिट अर्निंग करण्यासाठी काम करते, नाहीतर सर्व्हिसेस देण्यासाठी, NGOज आपण ज्यांना म्हणतो त्यासाठी काम करते. म्हणजे ऑडिट दोन्ही लोकांचं होऊ शकतं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स साईज ऑर लिगल फॉर्म. बघा साईज, आता काय असतं हे असं का म्हणलं इररिस्पेक्टिव्ह ऑफ साईज ऑर लिगल फॉर्म? तुम्हाला सांगतो, काही ॲक्ट्स आहेत ज्यांच्या अंडर आपल्याला ऑडिट करून घ्यावं लागतं. ॲक्ट्स, कोणता ॲक्ट आहे? इन्कम टॅक्स, जो तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये शिकला असाल. त्यानंतर अजून कोणता ॲक्ट आहे तुमचा? फॅक्टरी ॲक्ट, वेजेस ॲक्ट, असे काही ॲक्ट्स आहेत त्यांच्या अंडर ऑडिट करावं लागतं. तर हे ॲक्ट्स काय सांगतात तुम्हाला? आता इन्कम टॅक्स काय सांगतो? 1 करोडच्या वरती गेलं किंवा 10 करोडच्या वरती गेलं तर तुम्हाला ऑडिट करून घ्यावं लागतं रेव्हेन्यू. तसं फॅक्टरी ॲक्ट सांगतो की नंबर ऑफ एम्प्लॉईज जर स्पेसिफिक लेवलच्या वर गेले तर. म्हणजे हे काय आहे? हे साईज बेस्ड आहे. आणि हे काय म्हणले? इररिस्पेक्टिव्ह का सांगितलंय? याचा अर्थ काय की जर समजा मॅनेजमेंटला इच्छा असेल ऑडिट करून घ्यायचं तर करून घेऊ शकतो का? तर हो, व्हॉलंटरी सुद्धा करून घेऊ शकतो. म्हणून सांगितलंय इररिस्पेक्टिव्ह ऑफ साईज ऑर लिगल फॉर्म. आता एवढे सगळा घाट कशासाठी घालायचा? विथ अ व्ह्यू ऑफ एक्सप्रेसिंग अन ओपिनियन. ओपिनियन देणे. आता ओपिनियन देणे म्हणजे काय? मी सांगितलं होतं तुम्हाला इथं, चित्र बघून सांगायचं, बरोबर असेल तर ओके, नसेल तर नाहीये बाबा ओके. हे काय सांगितलं आपण? हे चित्र एक्झामिनेशन करून आपण ओपिनियन दिलं की बाबा बरोबर आहे का चुकीचं आहे. या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऑडिटिंग. सोपं आहे बघा माझ्यासोबत. ऑडिट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ एनी एंटिटी वेदर प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स साईज ऑर लिगल फॉर्म, विथ अ व्ह्यू टू कशासाठी? ऑफ एक्सप्रेसिंग अन ओपिनियन. झाली बेसिक डेफिनेशन क्लिअर झाली. ओके.